हॅलो मम्मीज, आज आपण पाहणार आहोत तांदळाची खीर, जी 6 मंथ प्लस बेबी ते 2 वर्षापर्यंत बेबीला तुम्ही ही देऊ शकता. अगदी मस्त, भारी आणि पचायला हलकी, पौष्टिक आणि त्याचबरोबर बेबी देखील आवडीने खातो. मी विद्या, स्वागत आहे तुमचं VRB रेसिपीजमध्ये. मी रोज बेबीच्या रेसिपी अपलोड करत असते आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करत. इथे मी 2 चमचे तांदूळ घेतले आहेत आणि तांदूळ आपल्याला एक 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. बघा, तांदूळ आपल्या घरामध्ये जो तुम्ही वापरत असाल तो तांदूळ घेतला तरी चालेल. असं कुठला आहे, हाच पाहिजे तोच पाहिजे असं काही नाही. घरातला कुठलाही तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. 4 ते 5 पाण्याने आपल्याला तांदूळ धुवायचा असतो आणि बेबीचं कुठलंही फूड बनवताना आपल्याला जास्त पाण्याने धुवायचं असतं, कारण की तांदूळ मुळातच त्यात किती हे निघत असतं, वाईट पाणी वगैरे. म्हणून 4 ते 5 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे. याच्या तांदळामुळे ना बाळाला ऊर्जा मिळते. तांदूळ हे कार्बोहायड्रेट्सचे चांगले स्रोत आहे. ही खीर दिल्याने बाळाला दिवसभर खेळण्यासाठी आणि वाढीस ऊर्जा मिळते. इथे 4 ते 5 पाण्याने तांदूळ धुवून झाले आहेत आणि ते तांदूळ आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, ड्राय करून घ्यायचे आहेत पूर्ण. बघा, आपल्याला माहितीच असेल तांदूळ पचायला हलका आहे. साधी तांदूळ खीर पातळ स्वरूपात बाळासाठी पचायला अगदी सोपी असते. आपण 6 महिन्याच्या बाळाला देखील ही खीर देऊ शकतो. बाळाच्या आहारात नाविन्य आणणं गरजेचं असतं. बरेच जण म्हणतात बाळ हे खात नाही, बाळ ते खात नाही. तुम्ही प्रयत्न करत राहा, नवीन नवीन डिश बनवत राहा. त्यासाठी आपल्या VRB चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन डिश इथे बघायला मिळतील आणि बाळ तुमचं अगदी आवडीने खाईल. आणि जर तुम्हाला ब्रेस्ट मिल्क टाकायचं असेल तर ते देखील टाकू शकता. आणि 1 वर्षाच्या पुढील बाळ असेल तर तुम्ही ते काऊ मिल्क देखील वापरू शकता. तिथे आपण चांगले रोस्ट त्याला करून घेऊयात. अगदी झटपट ही रेसिपी होते, जास्त अजिबात त्याला वेळ वगैरे लागत नाही, कारण की नवीन आईला खूप सारे कामं असतात आणि तिला पटपट रेसिपी होणारे असतात ना, त्या पाहिजे असतात. त्यामुळे मी अशाच रेसिपी अपलोड करते आणि मी पण तशाच बनवते, ज्या पौष्टिक असतात आणि लवकर होणार असतात त्याच मी पण बनवते. आणि जेव्हा तुमचं बघा, इथे तांदूळ चांगले छान असे रोस्ट झालेले आहेत. खूप असे आपल्याला ब्राऊन करायचे नाहीत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असेच ठेवा, नाहीतर नंतर ते करपट लागतात. आणि याला आपण छान आता मिक्सरमधून काढून घेऊयात. आणि पहा, याच्यामध्ये आपण 1 बदाम, काजू वगैरे आणि काय म्हणतात ना, खजूर टाकूयात. काय होतं ना, बाळाला आपण बघा, मी तरी बाळाला अजूनपर्यंत साखर वापरली नाहीये. तुम्ही पण वापरू नका, कारण की डॉक्टर नाही सांगतात. याचं कारण मी तुम्हाला कत्तर व्हिडिओमध्ये सांगेलच. फक्त नैसर्गिक गोडवा आणण्यासाठी इथे मी 2 खजूर घेतले होते, ते टाकलेले आहेत. आणि बाळाला खरंच खूप आवडीने खातं ही खीर. 1 काजू, 1 बदाम घेतला आहे. काजू बदाम का तर त्याला एक बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त असतं काजू बदाम, त्यासाठी. तुमच्याकडे ड्रायफ्रूट पावडर असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता, किंवा नसेल तर असं देखील काजू बदाम तुम्ही टाकू शकता. आणि मेन म्हणजे आता पावडर केल्यावर कधी कधी काय होतं ना, एखादा भाग राहून जातो. त्यासाठी आपण पाणी टाकून अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आणि चेक करायचं वाटलं तर खरंच बारीक झालं ना, कुठे काजूचा वगैरे तुकडा तर नाही ना. आणि बाळाला नवीन टेक्स्चर आणि चव शिकण्यासाठी खीर हा चांगला पर्याय आहे. आता 1 चमचा तूप टाकून घेऊयात आपण. आणि तुमचं बाळ अगदीच 5-6 महिन्याचं, 6 महिन्याचं झालेलं वगैरे असेल, त्याला देत असाल ना, अगदी तुम्हाला पातळ द्यायची आहे. आणि आपण छान आता याच्यामध्ये भाजून घेऊया, जेणेकरून कच्चा वास वगैरे बाळाला येणार नाही. तर मस्त ते मी भाजून घेत आहे. कारण की बाळाला कधी असा वेगळा वास वगैरे आला तर बाळ तो पदार्थ खात नाही. त्यामुळे बाळाचा पदार्थ बनवताना अगदी काळजीपूर्वक बनवावं लागतं. करपायला नको, हे नको, हे खूप लक्ष ठेवावं लागतं. कारण की माझं बाळ तरी तसं करतं, थोडंसं करपट वगैरे वास आला तो अजिबात खात नाही. म्हणून अगदी काळजीपूर्वक आपल्याला करायचं आहे. आणि नंतर मग अर्धा ग्लास इथे मी पाणी टाकून घेतलं आहे आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व. आणि त्याचबरोबर तुम्ही असं प्रीमिक्स पण बनवून ठेवू शकता. याचं खूप सारे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत या अगोदर बेबीचे. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की पहा, मी खाली लिंक देईन. आणि पहा, आपली खीर इथे शिजत आहे. 6 मंथ प्लस आता जसं की
फिंगर फूड वगैरे याच्या पण रेसिपी मी अपलोड करत आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील ना तर प्लीज कमेंट करून सांगत जा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी अजून प्रोत्साहन मिळत असतं. तुमचं एक लाईक एक कमेंट खूप प्रोत्साहन देतं मला व्हिडिओ बनवण्यासाठी नवीन नवीन. आणि इथे आपली खीर थोडी शिजली ना, ती अशी चांगली शिजून घ्यायची आहे. आणि आपल्याला जसं टेक्स्चर पाहिजे, आपलं बेबी जसं खाते ना तसं ठेवायचं आहे. जसं 6 महिन्याचा बेबी असेल तर त्याला हे टेक्स्चर अगदी बरोबर आहे. पण बाळ जरा मोठा असेल ना, थोडंसं आपण घट्ट ठेवली तरी चालते. जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते पुढे बघा, मी असं टेक्स्चर ठेवतं कारण की बाळ माझं असं खात आहे. 6 महिन्याचं बाळ तुम्ही एकदम पातळ हे ठेवू शकता, टेक्स्चर ठेवू शकता त्याचं. माझं बाळ असं खातं पण मी असं ठेवलं आणि आपली खीर बनवून तयार झाली आहे. आणि हा याच्यामध्ये ना थोडंसं नंतर तूप टाकायला विसरायचं नाही, अजून हेल्दी होतं आणि बेबी आवडीने खातं. चला आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हा पुढचा व्हिडिओ छान असं येणार आहे, त्यासाठी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. बाय. आणि कमेंट लाईक करायला विसरू नका. बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.